नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या लतास फूड स्टोरीमध्ये। आज मी तुम्हाला इन्स्टंट डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे। तर इन्स्टंट का ते मी पुढे सांगते, इन्स्टंट का ह्याला शब्द वापरला ते पण मी पुढे सांगते। तर खरंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की माझ्या चॅनलला। रेसिपीज कशा वाटतात, खरंच रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा। तर आज डिंकाचे लाडू करणार आहोत। थंडी सुरू झाली आहे मस्त। तर इथं मी घेतली आहे अर्धा किलो खारकेची पूड। ही मोठे मोठे शॉप्स असतात किंवा मोठे दुकानं असतात, तिथं कुठेही तुम्हाला अवेलेबल मिळेल खारकेची पूड। तर ही घेतली अर्धा किलो। इथे घेतला डेसिकेटेड कोकोनट। तर मी डेसिकेटेड घेतलं आहे, तुम्ही खोबरं घेतलं नॉर्मल किसून तरी चालेल। तर डेसिकेटेड कोकोनटची टेस्ट खूप छान लागते, नक्की ट्राय करायचं। अर्धा किलो घेतला आहे गूळ, त्याच्यानंतर घेतला आहे 50 ग्रॅम डिंक आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतलेत, अक्रोड, पिस्ता, काजू आणि बदाम। आणि हे आहे गोडंबी। गोडंबी पण खूप छान काम करते आणि थंडीमध्ये नक्की खाल्ली पाहिजे। तरी आणि याच्यामध्ये घेतली बडीसोप, त्याच्यानंतर जवस, त्याच्यानंतर मेथीचे दाणे आणि लागेल तसं तूप। तर तूप पण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी तुम्हाला सांगते आता कसं काय करायचं। जाड बुडाची कढई ठेवून घेतलेली, त्याच्यात टाकले 3 ते 4 चमचे तूप आणि त्याच्यात आपण आता ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत। तर ड्रायफ्रूट तळण्यासाठी आपण इथे 4 ते 5 चमचे तुपाचा वापर केला आहे। त्याच्यानंतर आपल्याला खारीक वगैरे तळताना भाजताना तूप लागणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे कसलाही तुपाचा वापर करणार नाही आहोत। खूप कमी तुपामध्ये आपण हे लाडू करणार आहोत। तर आपले काजू फ्राय करून झालेले आहेत मस्त तळून। त्यानंतर पिस्ता टाकला आहे, पिस्ता पण आपला तळून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण हे सगळे ड्रायफ्रूट असे थोडे थोडे करून, तर ही गोडंबी आहे। गोडंबी आपण डिंक जसं आपण थंडीमध्ये खातो गरम असतो, तसंच गोडंबी ही गरम असते, त्यामुळे नक्की टाकतात। थंडीच्या दिवसात जेव्हा लाडू करतात किंवा डिलिव्हरी झाली असेल तर त्यासाठी करतात, त्यासाठी नक्की हे गोडंबी टाकतात, खूप छान असते। आता इथे बदाम पण आपले फ्राय करून म्हणजे तळून झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण टाकले अक्रोड। अक्रोड लहान मुलं अजिबात खात नाही, त्यांना टेस्टच आवडत नाही, त्यामुळं तुम्ही असे लाडवांमध्ये वगैरे त्यांना खायला दिले तर खरंच ते चांगले होतील, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अक्रोड पण टाकलेत। त्याच्यानंतर आपण इथे टाकणार होता डिंक तळल्यानंतर फुलतो चांगला, तो सेपरेट ठेवायचा आहे, कारण आपल्याला सेपरेट वाटायचा आहे मिक्सरला। त्यामुळे हे थोडं थोडं करून आपण 50 ग्रॅम डिंक अख्खा टाकून घेतला आणि तळून घेतला, तो बस सेपरेट ठेवला। त्याच्यानंतर आपण खारीक पूड इथे बारीक करणार आहोत। तर तुम्हाला खारका आणून फोडून त्यातल्या बिया काढून वाळवून मिक्सरला बारीक किंवा दळून आणायचं असेल तर आणू शकता, पण इन्स्टंट शब्द वापरला आहे तर मी इथे इन्स्टंट म्हणून खारकेची पूड इथे वापरली। आणि अजून एक डेसिकेटेड कोकोनट खूप छान लागतं, त्यामुळे हे डेसिकेटेड कोकोनट पण उरलेल्या तुपामध्ये भाजून घेतले चांगलं। एक 2 ते 3 मिनटात हे इतकं भारी भाजलं जातं, कुरकुरीत होतं एकदम, कारण ऑलरेडी ते भाजलेलं असतं। त्याच्यानंतर आपण इथे आता खारकेची पूड घेतली। तर खारकेची पूड ही कंटिन्यू परतत राहायची, नाही तर ती खाली लागते पटकन। आणि ह्याच्यात परत आपण 2-2 चमचे तूप टाकणार आहोत। इथे 2 ह्याच्यामध्ये मी खारीक पूड भाजली, 2-2 चमचे अजून वापरले, म्हणजे पहिले 4 ते 5 चमचे आणि आत्ता 4 चमचे, असं मी 9 चमचे टोटल तूप वापरलेले। ह्याच्या व्यतिरिक्त तूप वापरलेलं नाही। तर इथे आपलं एक खारकेची जो टाकला होता आपण भाजायला, ती भाजून झालेली, आता उरलेलं भाजून घ्यायचं, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची। तर आपलं उरलं काय आता, तर याच्यामध्ये मेथीचे दाणे आणि बडीसोप, जवस आणि ती ओवा टाकायचं असेल तर तुम्ही आवडीने टाकू शकता, कारण लाडू हा पचायला जड जातो, त्यामुळे ओवा हा पचनक्रिया त्याची वाढवतो, त्यामुळं ओवा टाका। आणि डिलिव्हरीसाठी तुम्ही डिलिव्हरी झालेल्या लेडीजसाठी जर करत असाल तर नक्कीच तुम्ही ओवा टाका। तर हे पण परतून घ्यायचं 1 ते 2 मिनटं, ते पण बाजूला सेपरेट करायचं, कारण हे पण सेपरेट वाटायचं आहे। ड्रायफ्रूट सेपरेट ठेवलेत, डिंक सेपरेट ठेवला आणि आपण बडीसोप वगैरे हे सेपरेट ठेवलेले। आता हे खारीक आणि खोबरं आपण मिक्स करून घेतले, त्यात टाकले अर्धा किलो गूळ क्रश केलेला, तर गूळ पावडरसुद्धा इथे वापरू शकता तुम्ही, ऑर्गॅनिक वगैरे। आणि हे मिक्स करून घ्यायचं, खूपही मिक्स करत बसायचं नाही, कारण आपल्याला हे नंतर आपल्याला मिक्सरला फिरवायचंच आहे। तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात पहिले टाकणार होते डिंकाचे पावडर करून, मिक्सरला डिंकाची पावडर करायची, ती ह्याच्यात टाकून घ्यायची। डिंकाची पावडर झाली की याच्यामध्ये आपण बडीसोप, जवस आणि जे भाजलं होतं मेथीचे दाणे, ते सगळं बारीक करायचं। ते बारीक केल्यानंतर ते डायरेक्ट टाकायचं नाही आहे, ते चाळणीने चावून टाकायचं, कारण की सगळं एकदम वाटलं जात नाही। मग परत एकदा ते वाटून त्यात मिक्स करत राहायचं। ते झाल्यानंतर आपण आता ड्रायफ्रूट बारीक करून टाकणार आहोत। हे सगळं बारीक करून झाल्यावरती तुमचे लाडू तसे वळले जात नाही,
तर त्यासाठी अजून एक ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास खरंच तुम्ही इतरांनाही शेअर करा. थंडी खूप सुटली आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू खूप आवडतात आणि मी जे लाडू केले ती प्रमाण जर वापरून केलं तर तुमचे लाडू खरंच खूप सगळ्यांना आवडतील आणि खूप पटकन आहे, म्हणजे खूप झंझट नाही आहे. नाहीतर खूप डिंकाचे लाडू करायचं म्हटलं की खूप झंझट वाटते. आपले ड्रायफ्रूट पण बारीक करून झालेले आहेत. आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं आणि मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला ते मिक्सरला फिरवायचे, जेणेकरून आपले लाडू इतके मस्त वळले जातात. त्याला जास्त असं दाबायला वगैरे लागत नाही आणि ह्याच्यात ऑलरेडी तुपात तळलेलं असतं, त्यामुळे बदाम काजू ह्याच्यातनं तेल रिलीज होतं आणि मग ते खोबरं वगैरे ह्याच्यातनं आणि मग तो लाडू इतका छान वळला जातो. तुम्हाला मी बघू शकतो, दाखवते. एकदा दोनदा फिरवून घेतलेले परत. तर हे परातीतले जे मिश्रण आहे ते वळू आपण मिक्सरमधनं काढून घेतलेले. आता बघू शकता किती पटकन लाडू होतो आहे. एका हाताने सुद्धा लाडू वळला जातो आहे आणि तुम्हाला दोन्ही हाताने वळायचं असेल, मोठे मोठे लाडू करायचे असेल तर तुम्ही दोन्ही हाताने पण वळू शकता. किती पटकन लाडू तयार झाला बघू शकता. तर आपल्याला तुपाची गरज नाही लागलेली परत. तर आपण खूप असं तूप वगैरे पाहिजे असं काही नाही ह्या लाडूला. आणि डिंकाचे लाडू करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत अशी आहे, तुमची पद्धत कशी आहे ते पण मला सांगा आणि तुमच्याकडे कशा प्रकारचे डिंकाचे लाडू करतात, ड्रायफ्रूटचे लाडू करतात ते पण सांगा. हे सगळं बारीक करून झाले. आता हाताने आपण लाडू वळून घ्यायचे. तर बघू शकता किती छान प्रकारे लाडू आपले वळले जातात आणि किती पटपट वळले जात आहेत. तर अशाच प्रकारचे लाडू करून बघा. आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याने की नाही की ते पण चेक करा. तर लताज फूड स्टोरीला व्हिजिट करा. खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि खूप छान छान रेसिपी आहेत, पण त्या खाली खाली गेलेल्या आहेत. तुम्ही एकदा सगळाच माझा चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा. तर अशाच छान छान रेसिपी घेऊन रोज भेटणार आहे. त्यामुळे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.